साष्टांग हे करा दंडवत साष्टांग हे करा दंडवत विश्रांती पावाला सांभाळा तो हे विश्रांती पावाला सांभाळा साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावाला सांभाळा उत्तरी विश्रांती पावाला सांभाळा उत्तरी श्री संताजी हे मला धर्मवारी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावाला सांभाळा उत्तरी वडलोंतरी प्रेम सुख संताची माता चरणावारी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वडलोंतरी प्रेम सुख सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुखणो हे एरती माई के दुःखाची जनी ते नाही आधी अंती अवसान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबाराय जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात आणि उपदेश केल्यानंतर जो मार्ग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या मार्गावर जर जगत चाललं तर त्याच्यात मिळालेलं फळ सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये सांगतायत सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे आणि तुकोबाराय सांगतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा जन्माला आलात तर जन्माला आल्यानंतर तो जगाचा बाप म्हणजे तो भगवान परमात्मा आपला करा या अभंगाची पूर्व पीठिका अशी सांगितली जाते की ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांकडे देव होता आणि तो देव घेऊन जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येकाच्या दारात जात आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराय आपल्याकडे असणारा देव या जगतातल्या लोकाला देऊ पाहतात त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी ओ देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयताला घर पुसानी आयताला घर पुसानी देव न लागे देव न लागे देव न लगे राम देव न लगे आयता आला घर पोसो आयता आला घर पोसोनी देव न लगे देव न लगे देव न लगे देव न लगे देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयताला घर पुसोनी आयताला घर देव पुसोनी घ्या कोणी देव घ्या कोणी आयताला घर पुसोनी आयताला घर पुसोनी देव घ्या कोणी देव घ्या कोणी नाही का तुकोबाराय प्रत्येकाच्या दारोदार जात आहेत आणि प्रत्येकाला देव वाटण्याचा प्रयत्न करतात देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी परंतु समोरून लोकांना दिलेलं उत्तर आहे देव न लगे आम्हाला तुमचा देव नको तुमचा देव तुमच्याकडेच ठेवा कारण आमच्याकडे त्याला ठेवण्याकरता जागाच नाही साठवणीचे रुंदले जागे
तुकोबाराय म्हणतात अरे देव घ्या. लोक म्हणतात तुमचा देव आम्हाला नको, आमच्याकडे देव ठेवण्याकरता जागा नाही, आमच्याकडची जागा आहे ती अगोदरच भरलेली आहे, मग आमच्याकडे काय नाही, जागा नाही. तुमचा देव तुमच्याकडेच ठेवा. पण काही सज्जन लोकांनी प्रश्न केलाय का हो तुकोबाराय, तुम्ही आम्हाला तो देव देताय आणि आम्ही जर तो देव घेतलाच तर आमच्या जीवनात काय परिणाम होईल. त्याची 2 फळं जगद्गुरु तुकोबाराय अभंगात सांगतात. पहिलं फळ आहे तेने विना जीवा सुख नव्हे. तुम्ही जर देव आपला केला तर त्याच्याशिवाय जगतात कुठं सुख नाही, मग तुमच्याकडे सुख येईल, तुम्हाला सुख मिळेल. आणि दुसरा परिणाम जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जीवनामध्ये तुम्ही अविनाशी व्हाल, कारण जगाचा मालक अविनाशी आहे. त्याचा जर पिसा तुम्ही तुमच्या मनाला लावलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय व्हाल, काय व्हाल, बोला ना. होय, तुम्हाला मी बोललेलं कळतं ना. तुम्ही काय व्हाल, अविनाशी व्हाल. काही लोकांनी प्रश्न केला तुकोबाराय मान्य आहे जिवंत असताना आम्हाला त्याचा फायदा होईल, पण का हो तुकोबाराय, आम्ही जर देव आपला केला, त्याला जर आम्ही आपला मानला तर मेल्यानंतर आम्हाला काही फायदा होईल. तुकोबाराय म्हणतात होईल ना. अरे जिवंतपणी होईल याच्यात नवल नाही. ज्या दिवशी तुम्ही मराल, मृत्यूलोक सोडून जाल, त्या दिवशी सुद्धा तुम्हाला फायदा होईल. उत्तमची उरे कीर्ती मागे. तुमच्या जीवनातलं जन्म आणि मरण जगाचा बाप संपवेल, पण तरी सुद्धा तुमची कीर्ती या जगात राहिल्याशिवाय राहणार नाही. असे बरेच फळ जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगात सांगतायत. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत. मागच्या महिला मंडळ झोपल्या का काय, मी बोललेलं कळतं ना तुम्हाला. तुम्ही जरा पुढं सरकल्या असता ना, पुढं तुमचा माझा संवाद होईल नाही का. सरकता का पुढं, पुढं जरा पुढं सरका, उठून पुढं या. विढल विढल कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगावरती चिंतन करण्या अगोदर मला थोडासा परिहार द्यायचा तोसा. रामनाथ सदाशिव पाटील चौधरी, ज्यांना अखंड गाव, समस्त गाव आणि पंचकोशी पुढारी या नावाने ओळखायची. आणि काका आपल्यातून अचानक त्यांचं जाणं झालं, अचानक जाणं झालं. काही आजारी पडले नाही, पण अचानक त्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं तुमच्या माझ्यातून जाणं झालं. त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि आपल्या पितृवचनाचा गौरव करण्याकरता संपूर्ण चौधरी परिवारानं केलेला खटाटोप, संपूर्ण चौधरी परिवारानं या ठिकाणी ज्ञानदान, अन्नदान, गोदान, ब्राह्मण दान करावं याच्याकरता संपूर्ण आपण जमलेली मंडळी आयुष्यभर त्यांनी चांगलं कर्म केलं. जीवन जगत असताना कोणाच्याही सुख दुःखात सहभागी होणारे काका, ज्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. मी म्हणेल भगवान परमात्म्यानं त्यांना चांगली जागा द्यावी, चांगलं स्थान भगवान परमात्म्यानं द्यावं, चांगला मार्ग भगवान परमात्म्यानं द्यावं आणि चौधरी परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी, एवढी भगवान परमात्म्याकडे विनंती करेल. अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त होईल. निसर्गाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाचा जन्माचा सोहळा आहे, प्रत्येकाचा मृत्यूचा सोहळा आहे. विठ्ठला विठ्ठला कीर्तन चाललंय आपलं. नेलं त्यांना. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबाराय या अभंगामध्ये जगात जन्माला आल्यानंतर देव आपला करण्याकरता सगळ्यांना त्या ठिकाणी उपदेश करतात. देव आपला करा, जगाचा बाप त्याला तुम्ही आपलं करा.
जीवन जगत असताना जन्माला आला की माणसाचा जन्माचा सोहळा आणि मेला की माणसाचा मृत्यूचा सोहळा, असे त्या ठिकाणी 2 सोहळे माणसाच्या जीवनात साजरे होत असतात. पण नीट ऐका, ज्या वेळेला माणसाचा जन्माचा सोहळा साजरा केला जातो, सोहळा केला जातो, त्यावेळेला जगतात सगळं जग, ज्यावेळी माणूस जन्माला येतो त्यावेळी आनंदी असतो, त्या ठिकाणी आनंद साजरा केला जातो. पण ज्या दिवशी माणूस मरतो त्यावेळेला लोक दुःख व्यक्त करतात. पण साधू संत म्हणतात आम्ही मरणाला सुद्धा आनंदाचा सोहळा मानतो, कारण आम्ही मरण आमच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही जीवनामध्ये मरणाला सुद्धा काय मानतो, तो झाला सोहळा अनुपम्य अनुपम्य, तो या झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा जय हो. अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य. आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, तुझा झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य, अनुपम्य, तो झाला आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. म्हणजे काय, जीवनात मरण आम्ही डोळ्यानं पाहिलं त्याच्यामुळे आम्ही त्याला सोहळा मानतो. जीवनामध्ये आम्ही त्या ठिकाणी जन्माला आलं काही सोहळा मानतो, आणि ज्या दिवशी जातो ना त्या दिवशी सुद्धा सोहळा मानतो. पण नीट ऐका, जगताचा विचार असा आहे, जन्माला आलं की सुख होतं, पण ज्या दिवशी माणूस निघून जातो त्या दिवशी काय होतं, दुःख होतं. दुःख, माणूस दुःख साजरं करतो. तुम्हाला कळालं नसेल तर ऐका, एक दिवस काय झालं, एका माणसाच्या घरी वारकरी जेवायला येणार होते. जरा 100-200 वारकरी जेवायला येणार होते. म्हणून वारकरी जेवायला येणार म्हणून त्या ठिकाणी भांडे पाहिजे जेवणाकरता, म्हणून तो एका केटरर्स कडे गेला. आणि गेल्यानंतर त्यानं तिथे सांगितलं, हो आमच्याकडे जरा वारकरी जेवायला यायचेत, आम्हाला जरा भांडे पाहिजे होते. त्यावेळेला केटर्सने सांगितलं किती भांडे द्यावे लागतील. हा मनुष्य सांगतो, साहेब आमच्या घरी वारकरी जेवायला येणार आहे, 100 ताटं द्या, 100 वाट्या द्या, 100 ग्लास द्या, आणि त्या ठिकाणी चमचे अगोदरच आमच्या घरी भरपूर आहेत. चमचे नाही दिले तरी, चमचे आमच्याकडं भरपूर आहेत, तुम्ही चमचे नाही दिले तरी चालतील. मग त्या ठिकाणी काय होतं, 100 ताटं, 100 वाट्या, 100 ग्लास हा माणूस घरी घेऊन येतो. घरी आल्यानंतर वारकऱ्याचं जेवण वगैरे उरकलं की त्या ठिकाणी 2 दिवसानंतर पुन्हा ते भांडे नेऊन देण्याकरता केटर्स कडे जातो. नीट ऐका बरं महिला मंडळ, आता ज्या वेळेला जाताना भांडे मोजून दिले होते, म्हणून येताना आता केटर्स भांडे मोजूनच घेणार होता, म्हणून त्यानं भांडे मोजायला सुरुवात केली. दिले होते 100 ताट, भरले 150 ताट. दिले होते 100 ग्लास, भरले 110 ग्लास. दिल्या होत्या 100 वाट्या, भरल्या 130 वाट्या. आता क्रेटर्सने विचारलं, का व मी तर तुम्हाला 100च ताट दिले होते, 100च वाट्या दिल्या होत्या, 100च ग्लास दिले होते, मग हे जास्त कसे झाले. ज्यानं ताट नेले होते ना तो सांगतो, साहेब असं घडलं, जेवण वगैरे उरकलं, संध्याकाळच्या वेळेला ही सगळी भांडी धुवून आम्ही त्या ठिकाणी पडवीत पालती घातली आणि त्या भांड्याला लेकरं झाली. म्हणून काय झालं, भांड्याला लेकरं झाली, भांडी व्याली, म्हणून काय झालं, भांडे वाढली. मग यानं सांगितलं, वा 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 वा, काय तुमच्याकडे भांडे दिले ना आमची भांडी वाढली, तुम्ही असेच भांडे न्यायला यात जा. यानं सांगितलं येणारच होत. 1-2-4 महिने गेले, पुन्हा त्या क्रेटर्सकडे भांडे नेण्याकरता गेला आणि गेल्याबरोबर त्यानं सांगितलं, पाटील आम्हाला भांडे पाहिजे होते. हा म्हणतो, का हो किती भांडे पाहिजे, नेमकं कशाचे पाहिजे. त्यानं सांगितलं, आम्हाला भांडे पाहिजे पण आता सोन्या चांदीचे भांडे पाहिजे, कारण जेवायला पुढारी येणार आहेत ना, सोन्या चांदीचे भांडे पाहिजे होते. म्हणून यानं काय केलं, 50 सोन्या चांदीचे ताट, 50 सोन्याच्या वाट्या आणि 50 सोन्याचे ग्लास घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर पुढाऱ्याचं जेवण वगैरे उरकलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा भांडे घरी त्या ठिकाणी क्रेटर्स कडे घेऊन गेला आणि गेल्यानंतर क्रेटर्स भांडे मोजून घ्यायला लागला. ऐकताय ना,
आता नेले होते 50 चांदीचे ताट, भरले 30च. नेले होते 50 ग्लास, भरले 40च. नेल्या होत्या 50 वाट्या, भरल्या 10च. काय भांडे कमी भरले, कमी. आणि आता केटर्सनं विचारलं का हो, नेताना 50 नेले आणि आता आणताना तुम्ही 40च ताट घेऊन आलात, काय भानगड आहे? त्या माणसानं सांगितलं, साहेब असं घडलं, लोकांचं जेवण झालं, रात्रीच्या वेळेला भांडे घासून पाटीत त्या ठिकाणी पालते घातले आणि रात्रीतून भांडे मेले. हो, ऐकताय तुम्ही कीर्तन? माणसाला त्या केटर्सला राग आला, तनफन तनफन करू लागला. असं कुठं भांडे मरतात का म्हणे? त्यानं सांगितलं भांडे मरत नाही, पण त्या दिवशी जसे व्याले तसे आता मेले. विठ्ठल त्या दिवशी जसे व्याले तसे आज मेले. माणसाला व्यालेलं सुख होतं, पण ज्या दिवशी मरत ना, मेलेलं माणसाला काय होतं? दुःख होतं, दुःख होतं. म्हणून साधू संत म्हणतात, जन्माला आला का जन्माचा सोहळा आहे, पण ज्या वेळेला तुला जायचंय ना, त्यावेळेला मरणाचा सोहळा उरकूनच तुला इथून जावं लागेल. कारण मृत्यू लोकाचा नियम आहे. इथं जन्माला आलं की जावंच लागतं, मायबाप, जावं लागतं. इथं जन्माला आलं की जावंच लागतं. म्हणून जन्माचा सोहळा झाला की मृत्यूचा सोहळा प्रत्येकाचा साजरा होतो. पण ज्या वेळेला जन्म होतो आणि ज्या वेळेला मृत्यू होतो, त्याच्यामध्ये काही कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये प्रत्येकाचं वेगळं वेगळं कर्तव्य आहे. ते कर्तव्य ज्याला त्याला पार पाडावं लागतं. आज त्या ठिकाणी भाऊंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, पण मुलाचं कर्तव्य आहे की बापाचं स्मरण करणं. म्हणून आज हे वर्ष श्राद्ध आहे, प्रथम पुण्य स्मरण आहे. प्रत्येकाचं जन्माला आल्यानंतर काय आहे? काही कर्तव्य आहे. बापाचं मुलाविषयी कर्तव्य आहे, मुलाचं बापाविषयी कर्तव्य आहे. आज पितृवचनाचा त्या ठिकाणी गौरव आहे. म्हणून या ठिकाणी मला मुलाचं आणि बापाचं त्या ठिकाणी कर्तव्य तुम्हाला सांगायचंय आणि अभंगात प्रवेश करायचा आहे. ऐका बरं, बापाचं आणि मुलाचं कर्तव्य काय आहे. इथं काही काल्याचं कीर्तन नाही, पण मी तुम्हाला सांगणार आहे. 1-2 प्रसंगामध्ये आपल्याला बापाचं कर्तव्य आणि मुलाचं कर्तव्य लक्षात येईल. ज्यावेळेला भगवान परमात्मा जन्माला येतात आणि जन्माला आल्याच्या नंतर वसुदेवजी त्या भगवान कृष्ण परमात्म्याला मिठी मारतात. ज्यावेळेला मिठी मारतात त्यावेळेला देवकी माता म्हणतात, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. आता ही मिठी सोडा, ही मिठी घालण्याचा वेळ नाही, तुम्ही काय करा, याला लपवा. पण आता भगवान परमात्म्याचे पिताश्री म्हणजे वसुदेवजी यांना प्रश्न निर्माण होतो, याला नेमकं लपवावं कुठं? त्यावेळेला जगाचा बाप उत्तर देतो, मला नंदाच्या घरी नेऊन सोडा, मला नंदाच्या घरी. ऐका बरं, ज्या वेळेला बापाच्या मनात प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर मुलानं झालं पाहिजे, हे मुलाचं कर्तव्य आहे. विठ्ठल आता नंदाच्या घरी लपवावं ही माहिती दिली आहे, पण आता पुन्हा प्रश्न निर्माण झाला वसुदेवजी समोर की नंदाच्या घरी सोडायचंय, पण आता एवढं या ठिकाणी बंदी खाना आहे, बाहेर कसं पडायचं? त्याला मुलानं पुन्हा उत्तर दिलंय की सगळे झोपलेले, तुम्ही निवांत जा. आणि म्हणून निवांत वसुदेवजी भगवान परमात्म्याला घेऊन कुठे येत आहेत? गोकुळात येत आहेत. पण नीट ऐका, मुलाचं कर्तव्य झालं की बापाच्या प्रश्नाचं उत्तर लेकानं व्हावं, मुलानं व्हावं. पण आता बापाचं कर्तव्य काय आहे? ज्या वेळेला भगवान परमात्म्याला पाठीत घातलंय, भगवान परमात्म्याला घेऊन गोकुळामध्ये जात आहेत वसुदेवजी, त्याला गळ्याला पाणी लागतंय, नाका तोंडात पाणी जाऊ लागतंय. मग वसुदेवजी म्हणतात का नाही, आता जर नदीचा पूर वाढला, पाणी वाढलं, तर हे पाणी मला वाहून घेऊन जाईल किंवा मी मरेल, याचा विचार करतायत का? तर अजिबात नाही. तर हे बापाचं कर्तव्य आहे की मुलाचं रक्षण करणं, आणि मुलाचं कर्तव्य बापाच्या प्रश्नाचं उत्तर होणं. विठ्ठल कारण जीवन जगत असताना जोपर्यंत आपला बाप आहे तोपर्यंत आपल्या जीवनातलं त्या ठिकाणी बापाची सेवा करण्यात आपण वेळ घालवला पाहिजे. सेवा धर्म हा सगळ्यात अवघड धर्म सांगितलेला मायबाप. पण जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत आपण सेवाच केली पाहिजे त्या आई वडिलांची. सांगू,
भर्तृहरीनं 15 त्या ठिकाणी धर्म सांगितलेत, पण त्याच्यातला सगळ्यात अवघड धर्म सेवा सांगितलाय. सेवा धर्म हा अतिशय अवघड आहे, पण त्या अवघड धर्माला सुद्धा सोपं करण्याचं काम जगतात काही काही लोकांनी केलं दादा. ययातीचा मुलगा आहे पुरू, ज्यानं आपल्या बापाला काय दिलं? तारुण्य दिलं. जीवनामध्ये बापाला तारुण्य देता यावं इतकं मुलानं बापाची सेवा करा. तारुण्य सुद्धा बापाला देता आलं पाहिजे. आपल्या जवळचीच कथा आहे, तुम्ही ऐकलेली असेल पण ऐकाच गड्या. ऋषपर्व नावाची कन्या होती शर्मिष्ठा, आणि शुक्राचार्याची मुलगी होती देवयानी. दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या, एकाच राज्यात राहत होत्या. चांगल्या मैत्रिणी असता कारणानं जंगलामध्ये विहार करण्याकरता गेल्या. विहार करण्याकरता गेल्यावर घडलं असं, तिथे काही मैत्रिणी जमा झालेल्या होत्या, म्हणून यांनी ठरवलंय की आता आपण नदीत आंघोळ करावी, पोहायला जावं, स्नान करावं. म्हणून या दोनही मैत्रिणी नदीत पोहतायत, नदीत स्नान करतायत, आंघोळीचा स्नानाचा आनंद घेतायत. आणि वरती आल्यानंतर घडतं असं, गडबडीमध्ये ती देवयानी शर्मिष्ठीची साडी नेसते. शर्मिष्ठीची साडी अंगावर परिधान करते. ज्या वेळेला शर्मिष्ठीची साडी अंगावर परिधान करते, परिधान केलीच, त्यावेळेला शर्मिष्ठा तिला पाहते आणि म्हणते, हे जोगडे, माझी साडी परिधान करते, तुझी लायकी आहे का माझी साडी तू घालावी? मी क्षत्रियाची मुलगी आहे, मी राजाची मुलगी आहे, तुझा बाप दारोदार भीक मागत फिरतो, तू माझी साडी परिधान केली. देवयानीला चूक लक्षात आली, तिने हात जोडले, आणि हात जोडून ती देवयानी शर्मिष्ठेला म्हणते, माफ कर ग बाई, माझ्याकडून चुकी झाली, मी तुझी साडी नेसली. पण तिला त्या ठिकाणी राग आवरेना. शर्मिष्ठेने हिची अक्कल काढली. तुला अक्कल नाही, कळत नाही, श्रीमंताचे कपडे घालायची एवढी हवस आहे तर श्रीमंताच्या घरी जन्माला यायचं ना तू. राग आला तिला, आणि रागाच्या भरामध्ये या शर्मिष्ठेनं देवयानीला एका कोरड्या विहिरीत ढकलून दिलं. ज्यावेळेला विहिरीत ढकलून दिलं, आता ही देवयानी मोठ्या मोठ्यानं आरडत होती, मला वाचवा, मला कुणीतरी या खड्ड्यातून वरती काढा. शर्मिष्ठा निघून गेली. देवयानी खड्ड्यातून आवाज देत होती, आणि तिथेच एका रस्त्यानं ययाती नावाचा राजा जात होता. जात असलेला राजाच्या पायाचा आवाज देवयानीला ऐकू आला, आणि ती जोरात ओरडू लागली, मला कुणीतरी वाचवा. म्हणून ययातीनं त्या देवयानीला हात दिला, आणि त्या देवयानीला खड्ड्याच्या वरती काढलं. ज्या वेळेला त्या देवयानीला खड्ड्याच्या वरती काढलं, त्यावेळेला ती देवयानी म्हणू लागली, आता तुम्ही माझा हात धरलाय, हाताला धरून तुम्ही मला वरती काढले, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्याशी लग्न करावं, माझा हात कायमचा धरावा, अशी माझी इच्छा आहे. कारण मला शाप आहे. शुक्राचार्याचा चांगला शिष्य होता, त्याचं नाव आहे कच. त्यानं त्या ठिकाणी या देवयानीला शाप दिला होता की तुझं लग्न ब्राह्मणाशी होणार नाही, तुझं लग्न क्षत्रियाशी होईल. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझा हात धरला ना, आता मी तुमचं पाणी ग्रहण केलं, तुम्ही आता माझ्याशी लग्न करा, तुम्ही आता माझ्याशी लग्न करा. आता तिनं हट्टच धरला. ययातीला हाताला धरून शुक्राचार्याकडे घेऊन आली. घडलेली घटना तिनं शुक्राचार्याला सांगितली, आणि आता दोघांचं लग्न करून द्यायचं ठरलं. पण इकडे ज्या शर्मिष्ठेनं त्या देवयानीला विहिरीत ढकललं होतं, ती बातमी तिकडे तिच्या वडिलांच्या कानावर पडली. आणि मग तो पळत आलाय की गुरुने, ब्राह्मणानं आपल्याला काही शाप देऊ नये म्हणून हात जोडले. सांगितलं, माझ्या मुलीकडून चूक झाली, तुम्ही काय शिक्षा द्याल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे, तुम्ही काय शिक्षा द्याल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे. त्यावेळेला शुक्राचार्याचे डोळे रागानं लाल बुंद झालेले होते, लाल बुंद झालेले होते. आणि सांगितलं, तिनं देवयानीला विहिरीत ढकललं ना, तर देवयानीच तिला त्या ठिकाणी काय शिक्षा द्यायची ती देईल. ययातीचं आणि देवयानीचं लग्न करून देण्यात आलं. दोघांचं लग्न झाल्यानंतर त्या देवयानीनं शर्मिष्ठेला असा त्या ठिकाणी शिक्षा दिली की कायमचं तू माझ्या बरोबर माझी दासी म्हणून माझ्या राज्यात यावं. आणि म्हणून देवयानी त्या शर्मिष्ठेला घेऊन कुठं गेली? ययातीच्या राज्यात आली. कारण तो क्षत्रिय होता, राजा होता. त्या राज्यात आल्याच्या नंतर हिनं सगळ्यांना त्या ठिकाणी आदेश दिलाय, कोणीच शर्मिष्ठेची बोलायचं नाही, तिच्याशी भाषण करायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही, तिच्याशी कोणी संबंध ठेवायचे नाही.
ठिकाणी ती क्षत्रियाची मुलगी होती. ययाती क्षत्रिय होता. तिच्याशी कोणी बोलायचं नाही, तिच्याशी कोणी संबंध ठेवायचा नाही. ही प्रत्येक पावलोपावली त्या शर्मिष्ठीचा अपमान करायची. ययातीला राहावलं नाही आणि त्यानं त्या शर्मिष्ठेशी बोलणं भाषण चालू केलं. कळलं या देवयानीला की अरे मी सांगून सुद्धा माझा नवरा माझा ऐकत नाही, माझा अपमान करतो. आणि म्हणून ती देवयानी पुन्हा शुक्राचार्याकडे आली. आहे का बेट आपल्याकडे शुक्राचार्याचं? आहे का माहित तुम्हाला? अय नुसत्या टुळू 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 काय पाहता? इकडे मी इकडं. त्या शुक्राचार्यांनी पुन्हा त्या ययातीला शाप दिला. माझ्या मुलीचा अपमान करतो, जा तू म्हातारा होशील. आणि म्हातारा होशील म्हणल्या बरोबर ययातीच्या डोळ्यातून 2-2 अश्रुधारा वाहू लागल्या. हात जोडले, काकुळती आला आणि सांगितलं, गुरुजी माझी अजून भोगाची लालसा संपलेली नाही, तुम्ही मला उशाप द्या. आणि उशाप द्या म्हटल्याबरोबर शुक्राचार्यांनी सांगितलं तुझं तारुण्य परत येईल, पण ज्या वेळेला तुझा मुलगा तुला तारुण्य देईल त्याच वेळेला तुला काय होईल? तारुण्य परत मिळेल. आता हा ययाती भिकारी सारखा आपला सगळ्यात मोठा मुलगा होता. तोपर्यंत 6 लेकरं झालेली होती. किती? 6. त्याच्यातला सगळ्यात मोठा मुलगा होता यदू. त्या यदूकडे आला आणि हात जोडले आणि त्याच्याकडे भिकाऱ्यासारखं तारुण्य मागू लागला. कोण? बाप. तो ययाती भिकाऱ्यासारखा तारुण्य मागू लागला. पण यदूनं स्पष्ट नकार दिला, मी माझं तारुण्य तुम्हाला देऊ शकत नाही, मी माझं तारुण्य तुम्हाला देणार नाही. आणि मग हा ययाती सगळ्यात लहान मुलगा होता ज्याचं नाव होतं पुरू. त्या पुरूकडे गेला आणि आपल्याला त्याच्याकडे तारुण्य मागितलं. तर त्या पुरूने, मला सांगायचं काय, सगळ्या कथेचा सारांशच एवढा आहे की त्या पुरूने आपल्या बापा करता तारुण्य सुद्धा दिलं. इतकी आपण सेवा आपल्या आई बापाची केली पाहिजे. विठ्ठल मिळालेला काळ आपण बापाच्या सेवेत घालवला पाहिजे. आताच उदाहरण आहे, तुमच्या माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. या महाराष्ट्राला लाभलेलं गोड गायन, गान कोकिळा म्हणून ज्यांना तुम्ही आम्ही ओळखत होतो, अशा लताताई मंगेशकर वयाच्या 12व्या वर्षी वडील निघून गेले. 4 जण भावंड होती. 3 बहिणींनी 1 भाऊ यांचा सांभाळ करण्याकरता त्या लताताईनं आपलं तारुण्य जाळून टाकलं. का? तर बापाला वचन दिलं होतं की मी या 3ही भावंडाचा सांभाळ करेल. इतकं माणसानं जीवनामध्ये सेवेत त्या ठिकाणी रममान झालं पाहिजे. इतकी सेवा आपल्या आईची, इतकी सेवा आपल्या बापाची आपण केली पाहिजे. हा मुलाचा धर्म आहे, मुलाचं कर्तव्य आहे. नीट आहे का? कधीतरी पेपरला मी वाचलेली बातमी आहे. महसूल खात्याचे मोठेसे मंत्री होते. त्यांना कालांतरानं आजार झाला आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं यांचं लिव्हर खराब झालंय, यांचं लिव्हर खराब झालंय, त्यांच्या शरीराला सूट होईल, मॅच होईल असं लिव्हर मिळत नाही. आणि म्हणून त्या महसूल मंत्र्याला 2 मुलं आणि 1 मुलगी होती. मग त्या महसूल मंत्र्याच्या मुलीनं त्या बापाला लिव्हर देण्याकरता काय दाखवली? तयारी दाखवली. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोरची उभी आहे. सकळ तीर्थाची आहे धुरे, सगळ्यांच्या पाठातली आपल्या, पण सगळ्याची तिच्याकडे काय आहे? सगळ्याच्या पाठ आहे, पण सगळे तिच्याकडे काय करतात? सकळ तीर्थाची आहे धुरे, जे का माता पितरे ते सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. काय? ते सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. आपलं शरीर जरी आई बापाला द्यावं लागलं तरी चालेल, पण ती सेवा आपण जीवनात करत राहिलो पाहिजे. किती सेवा केली पाहिजे? नीट ऐका मायबाप. त्या महसूल मंत्र्याच्या मुलीनं लिव्हर सुद्धा द्यायला तयारी दाखवली. आता लोक म्हणतील, आता आम्ही ऐकलं होतं डोळा दिला का त्या ठिकाणी, पण हे लिव्हर कसं देता येतं? तर विज्ञानानं लावलेला शोध आहे. आपल्या शरीरातलं लिव्हर 10% जरी काम करत असेल, किती टक्के? 10%. तर ते 10% बाकीचं 90% भरून काढतं. सडलेलं असू द्या लिव्हर, पण त्याच्यातलं 10% चांगलं असू द्या. आता असे औषध उपचार निघाले की त्या 10%ने 90% भरून काढलं जातं. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलंय अर्ध लिव्हर तिला ठेवण्यात येईल, अर्ध लिव्हर बापाला बसवण्यात येईल. आणि ज्यावेळेला त्यांना बसवलं जाईल, औषध उपचारानं दोघांचंही लिव्हर त्या ठिकाणी काय केलं जाईल? पूर्ण केलं जाईल. मग हिनं म्हणावं काय?
ते सेवेसी कीर शरीरे लोण कीजे, तिनं म्हणावं नाही का, जीवनात पूर्ण म्हणावं आम्ही आमच्या जीवनात तारुण्य दिलंय बापा करता, इतकी सेवा आपण आपल्या जीवनात केली पाहिजे. माय बाप विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. नीट लक्षपूर्वक ऐका. जीवन जगताना बापाचं कर्तव्य काय आहे? मुलाला संस्कार आणि संपत्ती देणं. आणि मुलाचं कर्तव्य काय आहे? आपण त्या ठिकाणी सेवा द्यावी. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जर बापाची सेवा केली तर ती नुसती पूजा नाही घडत, महापूजा घडते. महापूजा ही विष्णूची महापूजा, स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. हो पितृवचन सेवापती, हो पितृवचन सेवापती, हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हो हित विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. हो स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती. ऐका ना, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोण्या जीवाचा जर मत्सर केला नाही तर ती पूजा घडते. काय पूजा? पण जर तुम्ही आई वडिलांच्या चरणाची सेवा केली तर ती महापूजा घडते, असं तुकोबाराय म्हणतात. हीच विष्णूची महापूजा. आई बापाच्या सेवेचं जर आपण त्या ठिकाणी सेवा करत असाल चरणाची, तर ती महापूजा घडते. मायबाप, आता काही लोकांनी प्रश्न केला, ताई ठीक आहे तोपर्यंत आम्ही त्यांची सेवा करू, पण गेल्यानंतर आहे तोपर्यंत सेवेनं त्यांची सेवा करायची, गेल्यानंतर स्मरणानं त्यांची सेवा करायची. विठ्ठल स्मरणानं त्यांची सेवा कशी करायची? काही लोकांनी प्रश्न केला, तर त्या ठिकाणी साधू संत उत्तर देतात की ज्यावेळेला माणूस मरतो त्यावेळेला आपलं शास्त्र असं सांगत नाही की त्यांना रस्त्यावर टाकून द्या. शास्त्र सांगतं त्यांना अंत्यविधी केला पाहिजे, स्मशानात नेलं पाहिजे, त्या ठिकाणी त्यांच्या शरीराची चांगल्या प्रकारची विल्हेवाट लावली पाहिजे, अंत्यविधी चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. त्याच्यानंतर 3 दिवसानंतर ती राख गंगेला विसर्जित करण्यात येते. काही भागात 3 दिवसानं करतात, आपल्याकडे 2च दिवसात करतात. दुसऱ्या दिवशी ती राख गंगेला विसर्जित करावी लागते. का आहे तोपर्यंत तर बापाची अवहेलना झालीच नाही पाहिजे, परंतु आमच्या बापाच्या राखेची सुद्धा अवहेलना होऊ नये म्हणून आस्ती संचय त्या दिवशी केला जातो. त्या ठिकाणी राखेची सुद्धा आपल्या शास्त्रात अवहेलना होऊ देत नाहीत. ही स्मरणानं बापाची केलेली सेवा आहे. ऐकताय कीर्तन? स्मरणानं बापाची सेवा. त्या ठिकाणी ज्या दिवशी या शरीरातला आत्मा भगवान परमात्मा घेऊन जातो, त्या दिवशी ज्या दिवशी शरीरातला आत्मा जातो तो आत्मा 3 दिवस जिथं मृत्यू झालाय त्याच ठिकाणी राहतो, 2 दिवस तिथेच राहतो. तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी अस्थि संचय केला जातो, उरलेले 7 दिवस तो आत्मा कुठे राहतो? स्मशानात राहतो. स्मशानात राहत असताना आता मुलाचं कर्तव्य काय आहे?
तर 9 दिवस त्या ठिकाणी श्राद्ध घातले जातात. 9 दिवस नवश्राद्ध. दशक्रियाला घालतो त्याला नवमिश्र श्राद्ध, आणि दशक्रियेनंतर जे घातले जातात त्याला पुराण श्राद्ध म्हणतात. 9 दिवस एक 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 पिंड ठेवल्या जातं, त्या ठिकाणी त्याला नवश्राद्ध म्हणतात. दशक्रियेला आपण अन्नदान करतो, पिंडदान करतो, त्याला नवमिश्र श्राद्ध म्हणतात. त्याच्यानंतर 13वा विधी. 13वा विधी हा फक्त कुटुंबातला, परिवारातला दुःख त्या ठिकाणी सावरण्याकरता केलेला विधी आहे. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला घातलं जातं काय? मासिक श्राद्ध घातल्या जातं. तुम्ही त्याला महिना म्हणता. प्रत्येक महिन्याला 11 श्राद्ध घातले जातात, आणि 12व्या महिन्याला त्या ठिकाणी घातलं जातं ते प्रथम पुण्यस्मरण. आणि जीवन जगत असताना मुलानं आता प्रथम पुण्यस्मरण झालं, मग आता कर्तव्य संपलं का मुलाचं? टाळकरी मंडळी, प्रथम पुण्यस्मरण झालं मग कर्तव्य संपलं का? नाही. वर्षभरामध्ये पुढच्या प्रत्येक वर्षात 84 श्राद्ध माणसानं काय केले पाहिजे? घाबरू नका बरं का. बापाचे 84, आईचे 84 श्राद्ध प्रत्येक वर्षी केले पाहिजेत. पण शास्त्र इतकं सूट देतं आपल्याला, नाही 84 घालता आले तर, नीट आहे का, नाही 84 घालता आले तर 3 श्राद्ध प्रत्येक मुलानं वर्षात घातल्याच पाहिजे. पहिलं श्राद्ध ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी तिथे आपण माणूस जेवू घातलेच पाहिजेत. दुसरं श्राद्ध अक्षय तृतीयेला, त्या दिवशी आपण ते श्राद्ध घातलंच पाहिजे. आणि तिसरं श्राद्ध पितृपक्षामध्ये हे श्राद्ध आपण घातलंच पाहिजे. हे प्रत्येक मुलाचं काय आहे? कर्तव्य. शास्त्र आपल्याला किती सूट देतं पहा. ओगा ओगात आलाय प्रसंग म्हणून सांगून जाईल तुम्हाला. विडल विडल विठ्ठला 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 विठ्ठला. काही लोक म्हणतात ताई, असंच एकदा कीर्तनात सांगितलं मी, इतके श्राद्ध आईचे बापाचे आपल्याला घालावे लागतात. त्यानं प्रश्न केला, का हो ताई, एखाद्याच्या घरामध्ये जर एखादा माणूस आत्महत्या करून मेला असेल, हो त्याच्या पापाला आता त्या ठिकाणी किती श्राद्ध घाला, त्याला मुक्तताच नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे? त्याच्यावर उत्तर म्हणून त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगते का, शास्त्रात असं प्रश्न उत्तर आलेलं आहे की जो माणूस आत्महत्या करून मरतो त्याला तर त्या ठिकाणी मुक्ती नाहीच, पण त्या परिवाराला त्याचा काही त्रास घडू नये याच्याकरता त्या 10 दिवसामध्ये 84,000 किलोमीटरची तीर्थयात्रा त्या परिवारानं केली पाहिजे. किती? लोक म्हटले ताई 10 दिवसात 84,000 किलोमीटर जाणं एवढं सोपं वाटतं तुम्हाला? शास्त्रानं पुन्हा सूट दिली. नीट आहे का? पुन्हा शास्त्रानं सूट दिली. आपल्यापासून पंढरपूर किती किलोमीटर? 300 किलोमीटर. 300 जायचे आणि 300 600 किलोमीटर झाले. किती? 84,000 भागिले 600 करायचे. जे उत्तर येईल तेवढे लोक एका टेम्पोत घालायचे, सगळे पंढरपूरला न्यायचे आणि कुठं येऊन यायचे? पुन्हा घरी घेऊन यायचे. झाली ना 84,000 तीर्थयात्रा. तुम्हाला मी बोललेलं कळतं ना? मग इतकं शास्त्र तुम्हाला मला सूट देतंय. मग मुलाचं कर्तव्य सेवेनं बापाची त्या ठिकाणी काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. ज्या दिवशी निघून जातात स्मरणानं आई बापाची सेवा केली पाहिजे. आता हे मुलाचं कर्तव्य झालं, पण तुम्ही एक माणूस म्हणून जन्माला आला, मग तुमचं कर्तव्य काय? अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करुणी घावा, आपुला तो एक देव करुणी घावा, तो एक देव करुणी घावा, आपुला तो एक देव करुणी घावा.
देव आपला केला पाहिजे. हे काय आहे? जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं काय आहे? कर्तव्य आहे. नीट ऐका बरं का. प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे आपण देव आपला केला पाहिजे. काही लोक म्हणतात ताई देव आपला केल्यानंतर काय होईल? तुकोबाराय म्हणतात सुख मिळेल. काय मिळेल तुम्हाला? सुख मिळेल. पण का हो, त्या देवाकडे सुख आहे का? आम्ही तर इकडे सगळे सुख उपभोगतो जीवनामध्ये. बायको, मुलं, बाळ, किती सुख आहे. तुकोबाराय म्हणतात त्याला सुख म्हणत नाही. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर अगोदर काय करावं लागेल? कारण जगाचा बाप हा सुखरूप आहे. सुखरूप आईचा दुजा कोणी? माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी गातो, माझ्या पांडुरंगा सारी गातो. सुखरूपाईचा तुझा कोणी सांग, सुखरूपाईचा तुझा कोणी सांग. सारी खातो माझा पांडुरंगा सारी खातो. सुखरूपाईचा तुझा कोणी सांग, सुखरूपाईचा तुझा कोणी सांग. माझा पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी गातो. सुखरूपाईचा तुझा कोण सांगा, सुखरूपाईचा तुझा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्याच्या इतका सुख रूप कोणी नाही. तुम्ही रोज अभंग म्हणता, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. सर्व सुखाचे काय अगर आहे. तो जगाचा बाप आहे. त्याच्याकडे फक्त काय भरलेलं आहे? सुख भरलेलं आहे. सुख तुम्ही जर त्याला आपला केला तर तुमच्या जीवनात सुख आल्याशिवाय राहणार नाही. पण तो देव तुम्ही आपला केला पाहिजे. आपलं कशाला म्हणतात? आपलं तुम्हाला आपलं कळतं ना? अय शिंगवेकर, मी कोणाची आहे? काहीच बोला ना कोणी. आपलं कळतं ना तुम्हाला? समजा गावातल्या दोघी जणी पुणतांब्याची यात्रा होती म्हणून यात्रेकरता पुणतांब्याच्या यात्रेत गेल्या. दोघीची लेकरं आपल्या हाताला धरलेली होती. पण त्याच्यातल्या एक जणीचं असं झालं की तिचं हातातलं लेकरू निसटलं आणि ते लेकरू यात्रेत हरवलं. लेकरू जसं यात्रेत हरवलं, हिला कळालं आपलं लेकरू हातात नाही. ती मोठ्या मोठ्यानं रडायला लागली. भोंगा पसरवला तिनं मोठासा. तिच्या बरोबर जी बाई होती ना ती म्हणते, का ग तू कशाला भोंगा पसरवती? एक काम कर ना, तुझं लेकरू सापडूस तर ये, माझं तुला घे. काय तुम्हाला मी बोललेलं कळतं ना? नुसते टुळू 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 माझ्याकडे पाहता. मी घरी जाईन बरं का. नीट ऐका. बाईचं लेकरू हरवलं. तिच्या बरोबर असणारी तिच्या बरोबर असणारी तिची मैत्रीण तिला काय म्हणते, तू एक काम कर, तुझं लेकरू सापडेपर्यंत तू काय कर, माझं लेकरू तुला घे. तुम्ही तिला ऐश्वर्या रायचं जरी लेकरू आणून दिलं तरी ती रडायची थांबेल का? जोपर्यंत तिला आपलं लेकरू भेटत नाही, तिचं लेकरू भेटत नाही, तोपर्यंत ती बाई शांत बसू शकत नाही. मग आपलं भेटल्याशिवाय आपण देवाला सुद्धा आपलं केल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. तुम्हाला आपलं कशाला म्हणतात कळालं नसेल तर पुन्हा ऐका बरं का. पुन्हा ऐका. एक दिवस काय झालं, शिंगव्यात एक असा माणूस होता, तो एकदम गरीब होता. गरीब तसं शिंगव्यात कोणी गरीब नाही, अजिबात गरीब नाही. कोणाला 50 एकर आहे, कोणाला 60 एकर आहे, कोणाला 30 एकर आहे. अजिबात गरीब शिंगव्यातलं कोणी काय गरीब नाही. पण होताच एक असा गरीब. इतका गरीब इतका गरीब, त्याला कोणीच नव्हतं. बायको होती, एकच होती, ती बी आजारानं मरून गेली. तुम्हाला मी बोललेलं कळतं ना? बायको होती, तिला आजार झाला, ती मरून गेली. गरीब परिस्थिती होती. छोटीशी झोपडी त्यानं बांधलेली होती. आता एक दिवस त्याला कुणी नव्हतं, मुलबाळ नव्हतं, भाऊ नव्हता, बहीण नव्हती. एकटाच असलेला तो त्या झोपडीत राहत होता. एक दिवस त्याचा लांबचा मेवणा होता, तो मुंबईला राहत होता.
आणि मुंबईवरून तो गावाला आला. आल्याबरोबर तो म्हणतो, दाजी काय तुम्ही या पडक्या झोपडीत राहता, चला म्हणे 8-15 दिवस माझ्याकडं. आणि म्हणून तो मेहुणा त्या शिंगव्यातल्या गरीब माणसाला घेऊन कुठं गेला? मुंबईला गेला. मुंबईला त्या पाहुण्याचा मलबार हिल्ला 10,000 स्क्वेअर फीटचा त्या ठिकाणी काय होता, एवढा अंबानीचा नाही पण आपला कीर्तनातला पाहुणा जरा जास्त श्रीमंत होता बर का. 10,000 स्क्वेअर फूटचा मोठासा बंगला. आता याला त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गाड्या. त्या ठिकाणी सांगितलं, दाजी हे पा ड्रायव्हर, ही चावी, ही गाडी, हे त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड, हे तुमचं डेबिट कार्ड, आणि याचा हा पासवर्ड, हा त्याचा पासवर्ड, तो तुम्ही जा, तुम्हाला वाटेल तेवढी काय करा, मजा करून घ्या. 2-4 दिवस यानं मजा केली. पण तिसऱ्या दिवशी याला तो बंगला काय गोड. कारण माणसाला कुठेही गेलं तरी आपलं भेटल्याशिवाय तिथे काय होत नाही. आपलं कशाला म्हणतात ते सांगते मी तुम्हाला. कुठेही आपण सगळ्याच्या जगण्यात रीत आहे. कुठेही गेलो तरी आपल्याला कुठेही किती दिवस करमत. सप्त्याला राहायची सवय असली तर निदान संदीप महाराज, सप्त्याला राहायची दिवस असली तर 7 दिवस, लईच झालं तर 7 दिवस. काल्याच्या दिवशी गावकऱ्यानं किती मोठा बंगला दिलेला सुद्धा तो गोड लागत नाही. हा काय नियम आहे नाही का. आता त्यानं काय केलं, सांगितलं, दाजी आता मला काही इथं राहायचं नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला बसवून द्या. मग त्या मेहुण्यानं त्या गरीब माणसाला एसटीत बसून दिलं. तो आल्याबरोबर कोपरगावला उतरला. कोपरगावला उतरल्यानंतर एका गाडीला लटकून पुलतांबा फाट्यापर्यंत आला. पण त्याला तिथून पुढे यायला गाडी सुद्धा मिळाली. पायी पायी पायवाट करत तो शिंगव्यात आला. आणि आल्याबरोबर त्यानं आपली ती पडकी तोडकी झोपडी उघडली. झोपडी उघडली, फाटलेली गोधडी होती, फाटलेली. त्यानं ती गोधडी टाकली. असा फुटलेला तांब्या होता, त्या तांब्यानं तो पाणी प्याला आणि पाय पसरून दिले ना, असा तडांग झोपला. आणि त्यानं सांगितलं, आता बरं वाटलं. का? मोडकी आहे पण ती कोणाची आहे? आपली आहे, आपली. मग जे आपलंय तेच आपल्याला सुख देतं. विठ्ठल म्हणून तुकोबाराय म्हणतात, देव आपला करा, आपुला तो एक देव करून घ्यावा. काय करा? देव आपला करा. मग आपला केल्यानंतर काय मिळेल? तर सुख मिळेल. काय सुख मिळेल? काही लोक म्हणतात त्याच्याकडे सुख आहे. हो, जगाचा बाप सुखरूप आहे, सुखानं भरलेला जगाचा मालक आहे. त्याला जर तुम्ही बदलात, त्याला जर आपलं केलं तरच तुम्हाला सुख मिळेल, बाकी कुठे सुख नाही. मग मला सांगा, तुम्ही एखाद्या दिवशी जर आपण चहा करायला घेतला, चहा, मग चहात आपल्याला चटणी टाकावं लागन, मिरची टाकावं लागन का मीठ टाकावं लागन? कस काय हो? चहात साखरच टाकावं लागेल तेव्हा चहा काय होईल? मला तरी असं वाटतं, चहात साखर टाकायच्या ऐवजी जर त्या ठिकाणी लिक्विड मिळालं असतं ना, लिक्विड साखरेत टाकायला, लोक म्हणले असते आम्हाला साखर नको, फक्त त्या साखरेतली काय द्या, गोडी गोडी काढून द्या, 1 थेंब टाकला की 4 कप चहा. हा, काही दिवसात निघल बर का तसं बी. पण नीट आहे का? जीवनामध्ये चहा गोड व्हायचा असेल तर साखरेची गरज आहे, बरोबर ना? तसं आपल्याला जीवनात सुख पाहिजे असेल तर देवाची गरज आहे. पण काही लोक, त्यात सांगितलं मी तुम्हाला, पूर्वार्धातच सांगितलं, लोक म्हणतात आम्हाला देवच नको. काय नको? देव नको. मग देव नको म्हणणारी जी लोक आहेत, तुकोबर आहे, त्यांना दुसऱ्या पद्धतीनं समजून सांगतात, तुम्हाला देव नको पण तुम्हाला सुख पण नको का? लोकांनी सांगितलं, काय बोलता तुकोबर आहे, आम्हाला सुख पाहिजे ना. मग तुम्हाला सुख पाहिजे, मग त्याला तुकोबरांच्या लक्षात आलं की अरे यांना सुख पाहिजे म्हणजे देवच पाहिजे, पण यांना त्याच्या गरजेचं ज्ञान नाही. मग काय केलं पाहिजे? म्हणून तुकोबराय सुंदर दृष्टांत देतात. तुकोबराय म्हणतात, एखाद्या दिवशी तुम्ही दिवा लावला, दिवा, दिवा कळतो ना, गोड तेलाचा दिवा, दिवा लावला, दिवा, आणि दिव्याचा प्रकाश सगळ्या खोलीत पसरलेला आहे. आणि तुम्ही त्या खोलीमध्ये शिरलात. शिरल्याबरोबर तुम्ही दिवा पाहिला आणि तुम्ही त्या घर मालकाला सांगू लागले, तुम्ही एक काम करा, हा दिवा विझून टाका, आम्हाला फक्त काय द्या? फक्त काय द्या? प्रकाश द्या. दिवा विझून टाका, आम्हाला काय द्या? प्रकाश द्या. अहो, ज्या वेळेला तुम्ही त्या दिव्याचा प्रकाश गोळा करीत 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 जाल, त्यावेळेला तुम्हाला काय मिळेल? दिवाच हातात आल्याशिवाय राहणार नाही ना माय बाप.
तसं तुम्ही सुख जर गोळा करीत 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 गेलात तर जगाचा बाप म्हणजे देव तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणून तुम्ही काय करा तर देव आपला करा. देव काय करा आपला करा. पण आपुला तो एकच करा. फक्त एकच आपला करा. नाही तर तुम्ही आताच्या काळात जर पाहिलं ना सकाळच्या वेळेला फक्त मोबाईल उघडायचा. सकाळच्या वेळेला जर महादेवाचे त्या ठिकाणी फोटो झळकायला लागले की समजून जात आज कोण वार. सकाळच्या वेळेला सगळ्याचे स्टेटस पाहिजे. महादेवाचे फोटो झळकायला लागले की आज कोण वार सोमवार. दुसऱ्या दिवशी लगेच देवीचे फोटो झळकतात. हा आपल्याला कळून जात आता मंगळवार. गाण्यासहित आरती सहित गणपती बाप्पा प्रत्येकाच्या स्टेटसला दिसायला लागले की आपण समजून घ्यायचं आज संकष्टीत नाही का. पण तुकोबारे म्हणतात अरे इकडे सगळे नका आपले करू. जीवन जगत असताना फक्त एकच आपला करा. एक धरलं जिथे एक धरलं जिथे एक धरिला चित्ते. एक धरलं जिथे एक धरलं जिथे एक धरला चित्ते. एक धरलं जिथे एक धरलं जिथे एक धरला चित्ती. एक धरलं जिथे एक धरलं जिथे एक धरिला चित्ती. ओ एक धरलं जिथे एक धरलं जिथे एक धरला चित्ती. हो एक धरलं जिथे एक धरलं जिथे एक धरिला चित्ती. एक धरलं जिथे एक धरलं जिथे एक धरला चित्ती. एक धरलं जिथे एक धरलं जिथे एक धरिला चित्ती. हो आम्ही रखुमाईचे जियापती. आम्ही रखुमाईच्या माती. अवघे काम त्याने झाले अवघे काम. त्याने झाले अवघे काम त्याने झाले अवघे काम. आम्ही रखुमाईच्या माती. आम्ही रखुमाईचा माती. त्याने झाले अवघे काम त्याने झाले अवघे काम. त्याने झाले अवघे काम त्याने झाले अवघे काम. अवघे काम झाले अवघे काम. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एकच धरा एकच. तुम्हाला एकच कळतो ना. कळालं नसेल तर एकदा काय झालं. एका राजाला 3 राण्या होत्या. एका राजाला 3 राण्या होत्या आणि राजा त्या ठिकाणी बाहेर दिशी फिरण्याकरता निघाला होता. मग प्रधानाकडे बातमी पोहोचवण्यात आली आम्ही बाहेर देशी चाललोय. कोणाला काय आणायचं असेल तर प्रत्येकानं ज्याची त्याची यादी करून द्या. आता यादी करून द्या म्हटल्याबरोबर बायकोनं लगेच 2 पानाची यादी केली. 2-4 साड्या 2-4 ब्लाऊज पीस नाही का. फेअर अँड लवली पावडर फाउंडेशन नाही का. असं बरंच 2 पानाची यादी केली. किती पानाची 2 पानाची. दुसरीनं 1 पानाची यादी केली आणि तिसरीनं त्या ठिकाणी त्या पानावरती फक्त 1 आकडा काढला आणि ते पत्र ते कागद त्या ठिकाणी प्रधानाकडे पोहोच केले. आता राजा दुसऱ्या देशात गेला. प्रधानाला सांगण्यात आलं राणीनं जे जे दिलं तिनंही राण्यांची त्या ठिकाणी पूर्तता करा आणि सगळी सामान त्यांच्या महालात पोहोचवण्याचं काम तुम्ही करा. मग प्रधानजी गेले. पहिली जो 2 पानाची यादी होती ते 2 पानाचं सामान विकत घेतलं. एकीची 1 पानाची यादी होती तिने 1 पानाचं सामान विकत घेतलं आणि एकीच्या पानावर फक्त 1 लिहिलेला होता. प्रधानजी गोंधळला आणि गोंधळलेला प्रधान राजाकडे आला आणि सांगितलं राजे साहेब मोठ्या राणी साहेबांना कागदावर फक्त 1च लिहिलेलं आहे. मला कळालं नाही या 1चा अर्थ काय आहे. घरी आले. घरी आल्यानंतर जिनं 2 पानाची यादी दिलती ना ते सामान तिच्या महालात पोहोच करण्यात आलं. जिनं 1 पानाची यादी केली होती तिचं सामान तिच्या घरात पोहोच करण्यात आलं. आणि आता जिच्या पानावरती 1 लिहिलेला होता ना प्रधानानं राजाला अर्थच विचारला त्याचा. राजे साहेब मोठ्या राणी साहेबांना काही सांगितलं नाही फक्त पानावर 1च लिहिला. त्याला राजानं सांगितलं तुम्हाला कळालं नाही. एकीनं 2 पानाची यादी दिली एकीनं 1 पानाची यादी दिली
पण मोठ्या राणी साहेबांना सांगितलं मला फक्त तुम्ही एकच पाहिजे, म्हणजे फक्त तुम्हीच पाहिजे. पतिव्रती जैसा भ्रतर प्रमाण, पतिव्रती जैसा भ्रतर प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतर प्रमाण, पतिव्रते जैसा भ्रतर प्रमाण. भ्रतार प्रमाण नाही का, तैसा नारायण आम्हापरी. काय जसा बायकोला नवरा आहे तसा जगाचा मालक. तिनं सांगितलं तुम्ही फक्त एकच. मग या राण्यांना त्या ठिकाणी जे पाहिजे होतं ते सामान मिळालं, पण हिला नवऱ्याचं सुख मिळालं. हे जीवनात नीट आहे का? जीवन जगत असताना फक्त एकच आपला केला ना तर सुख मिळतं. म्हणून साधू संत तुकोबाराय सुद्धा सांगतात आपुला तो एकच, फक्त एकच काय करा, फक्त एकच आपला करा. तो जगाचा बाप. तुम्ही जर त्याला आपलं केलं तर तुम्हाला सुख मिळेल. काही लोक म्हटले हो तुकोबाराय, हो तुम्ही सांगता त्याला आपलं करा, आम्ही त्याला एकट्यालाच आपलं करू, पण आमचं हे बाजूचं थोडं राहू द्या ना, बायका पोरं त्याला बी एका कोपऱ्यात जागा ठेवा ना. तुकोबाराय म्हणतात अरे हे सगळं नाश पावणार आहे, याला कशाला आपला करतोस? कारण तुम्ही जर तुम्हाला सुख पाहिजे असेल आणि दुःखाची वाट धरत असाल तर सुख मिळेल का हो? नाही. माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात आगा पश्चिम समुद्राची तटा, रिगा लागा पूर्वेलिया वाटा. नाही का, काय कोंडा कांडित सुभटा कनु आतुडे. नीट माऊली सांगतायत तुम्ही जर पश्चिम तटाला तुम्हाला जायचंय समुद्राच्या आणि तुम्ही जर पूर्वेकडे तोंड करून निघाले असाल तर तुम्ही पश्चिम तट त्या ठिकाणी पोहोचू शकाल का? नाही. तुम्ही जसे जोरानं चालाल तसं तसं आणखीन तो तट लांब जाईल. जसं तुम्ही दमानं चालाल तसा तो तट तिथेच राहील. पण तुम्ही जर पूर्वेची वाट धरून चालत असाल तर पश्चिम तटाला पोहोचू शकणार नाही. नीट आहे का? त्याही पुढे तुकोबाराय दुसरा दृष्टांत देतात. काय कोंडा कांडित सुबटा कणू आतुडे. तुम्ही जर कांडायला घेतलं, काय काय कांडतात, काय कांडतात? इथं कोणी शेतकरी आहे का नाही? धान्य कांडल्या जातं आणि त्या ठिकाणी माऊली म्हणतायत तुम्ही जर धान्य कांडायला घेतलंय पण तुम्ही कांडायला काय घेतलं? कोंडा घेतला, कोंडा. आणि तो कोंडा जर तुम्ही कांडू लागले तर त्याच्यातून धान्याचे कण निघण्याची अपेक्षा काय करता? मग तुम्ही जर तुम्हाला सुख पाहिजे आणि तुम्ही दुःखात गुरफटत असाल तर तुम्हाला सुख कसं मिळेल? म्हणून तुकोबाराय म्हणतात सुख मिळायचं असेल तर आपुला तो एकच फक्त आपला करा. आणि जीवन जगत असताना तुम्ही या बाकीच्याला हृदयात जागा देऊ नका, कारण हे सगळं माईक आहे, सगळं संपणार आहे. एक दिवस याचा नाश होणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. हिरते माईक दुःखाची जनिती, हिरते माईक दुःखाची जनिती, हिरते माईक दुःखाची जनिती, हिरते माईक दुःखाची जनिती, हिरती माईक दुःखाची
तर येर बाजूला ठेवा, सगळं माईक आहे, माईक नाही का. येर ती माईक आहे, दुःखाची जनती, येर बाजूला ठेवा, पण माईक आहे, दुःख आहे. तुम्ही ज्याला माझं म्हणता तिथं सगळं दुःख आहे. येरती माईक आहे, दुःखाची जनिती. नाही आधी नाही ना अंत नाही, त्याची सुरुवातही नाही शेवटही नाही. अशाकडे जर तुम्ही जात असाल तर तुमच्या जीवनात सुख मिळणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, जो अविनाशी आहे त्याला आपलं करा. त्याच्या नामाचं पिसं तुम्ही लावून घ्या. त्याचं अखंड रात्रंदिवस भजन करा. जीवनात छोटस जरी संकट आलं ना तरी जगाच्या बापाला आवाज द्यावं. माय बाप, तो बाप आपल्याकडे धावत आल्याशिवाय राहणार नाही. बाकीच्या राज्यात पहा तुम्ही, जगाच्या बापाला आवाज दिला जातोय. छोटस संकट येऊ द्या, छोटस तुफान त्यांच्या जीवनात येऊ द्या, ते लगेच आवाज देतात. तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना, तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना. मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना. मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आवो ना. जीवनामध्ये आवाज द्यावा. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हटावो ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चलावो ना. मुश्किल में दास जल्दी आओ ना. मुश्किल में दास तेरा जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे. तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आवे. तुम बिन कौन मेरा है जो राह पकड़ ले जावे. भटक रहा हूँ मेरे बाबा, ओ, भटक रहा हूँ राहे बाबा, पार लगा लेना. तीन बाण के धारी, तीनों बाण लगाओ ना. तीन बाण के धारी, तीनों बाण लगाओ ना. मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आओ ना. अब जल्दी आओ ना. अब जल्दी नाही का? जीवनात फक्त आवाज द्यावं, जगाचा बाप धावत येईल, धावत येईल. बाय बाप, जीवनात आलेली संकट त्याला सांगा, जिगाचा बाप धावत येईल, तो तुम्हाला अविनाशी करेल. तुकोबर आहे, मान्य आहे, तुम्ही सांगितलं आम्हाला, आमच्या जीवनात फळ मिळेल, सुख मिळेल, तो आम्हाला अविनाशी करेल. आम्ही त्याचं पिसं लावलं तर आम्ही अविनाशी होऊ. पण तुकोबर आहे, मेल्यानंतर आम्हाला काही फायदा होईल? तुकोबर आहे म्हणता, होईल ना. तुमचं जन्म मरण चुकेल, आणि जरी तुम्ही जन्माला नाही आलात तरी तुम्ही कीर्ती रूपानं महाग राहाल. अभंगाचा शेवटचा चरण. तुका म्हणे का मरणीची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे. तुका म्हणे का मरण्याची सारे. तुका म्हणे का मरण्याची सारे. उत्तमाची वारे कीर्ती मागे, उत्तमाची वारे कीर्ती मागे. एरती माई गे दुःखाची जणीती नाही आधी आईती. संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. एकदा सर्वांनी प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, हो रखुमाई, विठोबा रखुमाई, हो रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई. हो रखुमाई, हो रखुमाई.
हरी दे दे विठोबा रखुमाई दे दे विठोबा रखुमाई हरी दे दे संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. शेवटी जाता जाता मुलाचा सल्ला देईल दादा जगता मृत्यू लोकात. आईची सेवा करा, बापाची सेवा करा. ज्या दिवशी बाप जीवनातून निघून जातो ना, त्याची जीवनामध्ये आपण सेवा तर केलीच पाहिजे, पण गेल्यानंतर स्मरणानं सेवा केली पाहिजे. हा अनमोल उपदेश आपण या कीर्तनातून त्या ठिकाणी दिलेलाच आहे. तरी सुद्धा हा जडून विनंती असेल, जीवन जगत असताना आपली आई आपला बाप जीवनात जपागड्या. काय असतो मायबाप सांगू तुम्हाला, रडणारी आई सगळ्यांना दिसते मायबाप, पण जीवनामध्ये तो बाप कधी आपल्याला जीवनात त्या ठिकाणी दिसत नाही, त्याची माया कळत नाही. सांगू, रडणारी कौशल्या राणी सर्वांनाच दिसली हो, पण तो दशरथ राजा आतून तुटत होता, तो कोणीच पाहिला नाही मायबाप. जीवनामध्ये रडणारी देवकी माता सगळ्यांनीच पाहिली, पण ऐका ना हो, आतून तुटणारा आणि आपल्या मुलाकरता हळवा होणारा वसुदेव अजूनही कोणाला कळायला तयार नाही मायबाप. जीवन जगत असताना ऐका ना, तुम्ही जीवन जगताना ज्या दिवशी बाप निघून जातो ना, त्याच दिवशी बाप कळतो गड्या. घरात एखादी मुलगी असावी, ज्या वेळेला ती मुलगी आपल्या एखाद्या मैत्रिणीच्या लग्नाकरता जाते आणि गेली ना लग्नाला, तिथून आली ना, बाबा आज माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं, काय मोठं लग्न केलं हो बाबा. याची परिस्थिती गरिबीची असते बरं का. बाबा काय त्या लग्नामध्ये जेवायला होतं, बाबा काय त्या नवरदेवा करता तिच्या वडिलांनी घोडा आणला होता बाबा. हो, ज्याच्या घरात त्या ठिकाणी खायची पंचायत आहे, तो बाप आपल्या तायडीकडे पाहतो, तिच्या डोळ्यातलं पाणी पुसतो. तायडे कशाला चिंता करती, मी सुद्धा तुझं असंच लग्न करीन ग तायडे, नको चिंता करू. अजून आईनं म्हणावं, ती आई म्हणते नका गप्पा मारू. कशाला गप्पा मारता, आपल्याच्याने एवढं करणं होणार आहे का, त्या मुलीला कशाला स्वप्न दाखवतं. त्यावेळेला तो बाप म्हणत असं, तू गप ग, माझ्या तायडीला मी सुद्धा तसाच नवरदेव पाहिजे, माझ्या तायडीला तिचं जे पाहिजे. तायडे दुकानात जर गेली ना, तुझ्या साडीला हात लावशील ना, ती साडी मी तुला घेऊन देईन ग तायडे. सांगू, त्याला तर बाप म्हणतात मायबाप. आई रडून मोकळी होती, आपल्याला नाही, बापाला नाही रडता येत मायबाप, नाही रडता येत. हात जोडून सांगू, चौधरी परिवारातील बाप निघून गेला, नाही पुन्हा बाप पाहायला मिळणार, नाही पुन्हा तो बाप दिसणार गड्या. पण ज्या दिवशी त्या बापाची आठवण येते ना, घरातल्या प्रत्येक सुनेच्या प्रत्येक लेकीच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहत नाही. कारण बापाची जागा मृत्यू लोकात कुणीच घेऊ शकत नाही. कुणीतरी म्हटलं, सोडोनिया गेले बाबा बाबा, सोडोनिया गेले बाबा आम्हाले कराला, बाबा 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 आता म्हणू मी कोणाला. सोडनिया गेले बाबा आम्हाले कराला, बाबा 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 आता म्हणू मी कोणाला. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडूनिया गेले बाबा सारा परिवार, सोडूनिया गेले बाबा आम्हाले कराला, बाबा 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 आता म्हणू मी कोणाला. लेकी सुना रडत बसती, लेकी सुना रडत बसती, काना कोपऱ्याला,
लेकी सुना रडत बसती, लेकी सुना रडत बसती, काना कोपऱ्याला आठवण येते बाबा याच घडीला, आठवण येते बाबा याच घडीला, सोडून गेले बाबा आम्हाले कराला बाबा बाबा बाबा, आता म्हणू मी कोणाला, दास म्हणे जगामध्ये, दास म्हणे जगामध्ये, दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई, दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई, आई बापा सारखे दुसरे दैवत नाही, आई बापा सारखे दुसरे दैवत नाही, सोडून या गेले बाबा आम्हाले कराला, सोडून या गेले बाबा आम्हाले कराला, बाबा 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 आता म्हणू मी कोणाला, बाबा 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 आता म्हणू मी कोणाला, म्हणू मी कुणाला. संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. या ठिकाणी सुंदर चौधरी परिवारानं नियोजन केलं. आपल्या पितृऋणातून मुक्त होण्याकरता हे ज्ञानदान, हे अन्नदान त्यांनी घडून आणलंय. त्याबद्दल चौधरी कुटुंबाला कोटी कोटी धन्यवाद असतील. कीर्तन सेवेकरता गावातील सुंदर टाळकडी, माळकडी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य संपूर्णच उपस्थित आहेत. जाधव वस्तीवरील भजनी मंडळ असेल, गावातील भैरवनाथ भजनी मंडळ असेल आणि संपूर्ण परिसरातील आलेली सर्व टाळकरी भजनी मंडळ असेल, सर्वांनी खूप सुंदर सेवा दिली. कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. जीवन जगत असताना या कीर्तनामध्ये सुंदर सेवा ज्यांनी दिली गायनाची, अशा आपल्या गावचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज चौधरी, तेही आवर्जून उपस्थित राहिले. माझ्या वयाचे त्या ठिकाणी वयाचे, माझ्या वडिलाच्या वयाचे महाराज आहेत. त्यांनी आवर्जून कधीही गावात कीर्तन असू द्या किंवा परिसरात कुठेही कीर्तन असू द्या, धाव घेऊन ते त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्याबद्दल महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी मृदंग वाजवण्याकरता सुंदर अशी साथ दिली असे आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य, आपल्या परिसराचा भूषण आमचे आदरणीय हरिभक्तपरायण संदीपजी महाराज वैद्य, तेही आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. विणेकरी बाबा असतील, ज्यांनी माझा तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला अशी साऊंड सिस्टीम असेल, सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली असे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण रवी महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. दादांनी सुंदर सिस्टीम दिली, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर गावातील आदरणीय सरपंच साहेब असतील, संपूर्ण या ठिकाणी तुम्ही पाहुणे रावळे